इकडे आणि दोन घे. चला पुढे चला दर्शन घ्या. चला बरं इकडे येणार राहिलंय. चला बरं चला चला पुढे चला. गाड्यावर येणाऱ्या भक्ताचे गाड्या पुढे आणून द्या. नंबर पुकारा. गाड्यावर येणाऱ्या भक्ताचा नंबर पुकारा आणि दूर तात्काळ गाड्या पुढे आणून द्यायचे. शंकर गोडसे 50 रुपये. धन्यवाद. अनुभव मी आता माझे 23 वर्ष आहे. 23 वर्ष माझं पूर्ण झाले. म्हणून वयाच्या 5 वर्षापासून गाडीवर आहे. आईची सेवा मला खूप आवडते. म्हणून माझे हे 26 वर्ष पूर्ण झाले. या वेळेला जे आपण मनोभावी सेवा करतो तुझ्या आशीर्वादाने मला आजपर्यंत कुठल्या गोष्टीचं कमी पडलं नाही. म्हणून मी त्याची सेवा करत राहतो. गेल्या मागील 216 जण बसले. नंबर 67 यश बलराम कांबळे शिर्डी. नंबर 68 अक्षय अण्णा होता. नंबर 69 ओंकार राजेंद्र जैन होता. यांचे गाड्यावर नाराज होण्याचे काम चालू आहे. आणि ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे आणि काय आहे याचे हे जगदंबा जे आहे हे माहूरचं ठाणं आहे आणि अनादी काळापासून हा असणारा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी 50 गावचे पुणे मुंबई लांबून असणारे ज्यांना देवी प्रसन्न झालेली आहे हे नवस फेडण्यासाठी या महोत्सवामध्ये येतात. हे 9 दिवसाचा असणारा कार्यक्रम असतो. प्रत्येक दिवशी असणारा पहाटे असणारे स्नान संध्या वगैरे करायची. सकाळी असणारा हळदीचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर असणारा चहा पाणी, भक्तांना दुपारचे असणारी फराळ, तसंच संध्याकाळचे फराळ आणि संध्याकाळी ठीक 7:30 वाजता वर्षभर महाआरतीचा कार्यक्रम असणारा देवीचा असणारा होत असतो. त्याचबरोबर आरती झाल्यानंतर असणारा सांस्कृतिक कार्यक्रम 9 दिवस असणारा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो. त्यामध्ये आराधी मेळा म्हणजेच आराध्यांची गाणी, त्यानंतर असणारा जो गोंधळी आहे, गोंधळी गीत असणार, संबोळ वगैरे असणार दररोज आरतीला राहतं. त्याचबरोबर असणार शाहिरी कार्यक्रम असणारा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असणारे जे पोवाडे गायलेले आहेत, अनेक असणाऱ्या पोवाडाकारांनी त्यांचे असणारे पोवाडे होतात.
त्याचबरोबर आराध्यांची गाणी होतात आणि सर्व भाविक असणारे दररोज असणारे काय करतात एकत्र असणाऱ्या पंगती बसतात आणि हे पंगतीला असणारे दररोज अन्नदाते आहेत प्रत्येक पंक्तीला असणारे अन्नदाते अन्नदान करतात आणि सगळ्यांना असणारा ते 10 दिवस असणारा उपवास असतो आणि गाड्या ओढणी असणारी चैत्र शुद्ध पौर्णिमा त्याच दिवशी असणार काय असते यात्रा असते आणि 12 गाड्या आणि 13वा गाडा असणारा असतो गाव देवतेला असणारा प्रत्येक भक्त असणारा नारळ फोडून येतो आणि नंतर असणाऱ्या प्रत्येक गाडीला एक एक नारळ असं असणार नारळ फोडले जातात आणि ते भक्त असणाऱ्या गाड्या देवीच्या मंदिरापर्यंत असणारा ओढत आणतात आणि त्या ठिकाणी असणारे त्याचबरोबर असणारी आनंद नगरी इतर उपक्रम असणारे याचबरोबर असणारे असतात असे असणारे सर्व असणारे भक्त मंडळी सर्व एकोप्याने एकजुटीने असणारं गाव आणि परिसर सगळे पंचक्रोशी एकत्र असणारा कार्यक्रम पार पाडतात म्हणून असणारा अगदी आनंद उत्सव असणारा देवीचा आहे एक वेळेस अनुभव घ्या आणि नंतर पहा की आधी शक्ती असणारी कशी आहे ही कशी प्रसन्न होते भक्ताला म्हणून असणारी ही यात्रा दिवसेंदिवस असणारी वाढू लागलेली आहे खूप असा विस्तार असणारा सर्व दुकानं वगैरे या ठिकाणी येतात आणि सर्व भाविकांचे गावकरी असणारा स्वागत सत्कार करतात असे एकंदरीत असणारे या जगदंबेचा महात्म्य असणारं तुम्हाला मी सांगितलेलं आहे समारोप कशा प्रकारे केला जातो यात्रेचा समारोप सगळ्या गाड्या ओढणारे भक्त असणारे एक प्रदक्षिणा घालतात सर्वांना आयर येतात प्रत्येक घरचे पाहुणे रावळे असणारे आयर आणतात आयर परिधान करतात जगदंबेच्या पाया पडतात आणि 5 फेऱ्या मंदिराला घालतात आणि नंतर असणारे घरी जातात आणि यानंतर 5व्या दिवशी छबिण्याचा कार्यक्रम असतो 5 दिवसांनी छबिण्याचा कार्यक्रम होतो त्यामध्ये सर्व आराधी मंडळी परिसरातली पंचक्रोशीतली जे असणारे ख्यातनाम आराधी आहेत असे आराधी येतात आणि आपली सेवा या ठिकाणी सादर करतात अशा प्रकारे